नमस्कार. बातमीपत्र आहे बार्शी तालुक्यातील झरेगावमधून आणि विषय आहे शेतकऱ्याचा आयुष्यभराचा लढा मातीसोबतचा. हा विषय DR न्यूजच्या माध्यमातून आपण घेत आहोत. आपल्या शहरात आपल्या गावात प्रगतशील शेतकरी असतील तर आम्हाला या नंबरवरती संपर्क साधू शकता. आमचा संपर्क नंबर आहे 9689322503. या नंबरवरती संपर्क साधू शकता. आम्ही यांच्या यशोगाथा इतर कष्टकरी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आपण शेतीमधील सर्व पिकाबाबत किंवा फळबागाबाबत उत्तुंग भरारी घेणाऱ्या शेतकऱ्यांची जिद्द आणि चिकाटी सांगण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून आपला असेल. इतर शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन होईल आणि यासाठी टीप आहे आयुष्यभराचा लढा मातीसोबतचा. हा दर रविवारी भाग येईल आणि आजचे प्रगतशील शेतकरी झरेगावमधील चंद्रकांत महादेव सोनटक्के प्रगतशील बागायतदार. चला तर मग पण आज यांच्याशी संपर्क साधला आहे आणि आपण यांच्याकडून द्राक्ष बागामध्ये घ्यावयाची काळजी व त्याची निगा कशा प्रकारे राखली जाते व इतर माहिती. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. मी चंद्रकांत महादेव सोनटक्के, राहणार झरेगाव, तालुका बार्शी. किती बाग आहे सर तुमची? माझ्याकडं सगळी मिळून 3.5 एकर बाग आहे. 3.5 नाही का? हां. तर साधारणतः एकराला एक कमीत कमी किती खर्च असतो बागाला? एकराला वर्षभराची मेहनत जर पाहिली हं. साधारणतः 1 लाख ते 1.5 लाख हं. तेवढा खर्च येतो. औषध पाणी, मजुरी, खत सर्व मिळून. साधारणतः तुमच्या एक बाग अशी काढण्यापासून ते नेईपर्यंत हां. किती खर्च येतो बागाला? म्हणजे काढणीपासून म्हणजे याचे 2 टप्पे असतात. एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी. एप्रिल छाटणी पासून ते माल जाईपर्यंत, ऑक्टोबर छाटणीचा माल जाईपर्यंत, हां. मार्केटला माल विक्री होईपर्यंत हं. साधारणतः 1.5 लाख रुपये खर्च येतो. बरोबर. एका एकरामध्ये कमीत कमी किती टन द्राक्ष होते तुम्हाला? एका एकरामध्ये आपण जर व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं, मालाचं फवारणीचं व्यवस्थित नियोजन केलं, खताचं नियोजन केलं तर एकरी कमीत कमी 15 टनापासून ते 25 ते 30 टनापर्यंत आपण माल काढू शकतो. एकरापर्यंत एवढा होतो एका एकरामध्ये. आता सध्या तुमच्या व्हरायटी कुठल्या कुठल्या आहेत? माझ्याकडे 3 व्हरायटी आहेत. एक माणिक चमन व्हरायटी आहे, RK एक व्हरायटी आहे आणि SSN एक व्हरायटी. ह्या 3 व्हरायटी तुम्ही जोपासताय. किती वर्षापासून जोपासताय? जवळपास 10-15 वर्ष झालं हे व्हरायटी आहेत. बरोबर. साधारणतः तुमचं ह्या ठिकाणी किती क्षेत्र आहे बागाचं? या ठिकाणी अर्धा एकर क्षेत्र आहे आणि इथून काही अंतरावरती 3 एकर क्षेत्र आहे. बरोबर. आता सध्या तुमचा माल गेलाय की नाही गेलाय? 3 एकर मधला गेलेला आहे माल. हा अर्धा एकर माणिक चमनचा शिल्लक आहे. सध्याचा तुम्हाला काय रेट मिळाला चालू? माणिक चमन हा पण 40 रुपयानं दिलेला आहे. हां. उद्यापासून याची कटिंग चालू आहे. बरोबर. आणि याच्या पूर्वीचा SSNचा प्लॉट होता तो 52 रुपयानं आपला गेलेला आहे. आणि त्याच्यापूर्वी सगळ्यात सीझनच्या सुरुवातीला होता RKचा, तो 38 रुपयाने गेलेला. सर ह्याच्यामध्ये फक्त एक तुम्ही सांगा की जे काही नवीन बागायत क्षेत्र करणारी माणसं असतील किंवा शेतकरी असतील बरं का, तर त्यांना बागाविषयी तुम्ही काय थोडक्यात मार्गदर्शन करताल? नवीन जे शेतकरी याच्यात येऊ पाहतात त्यांच्यासाठी एकच सांगेन की नोकरी जसं आपण टाइम टू टाइम करतो, बरोबर, वेळेला जातो, वेळेला येतो, तिथं जे रूल्स रेग्युलेशन असतात ते पाळतो, बरोबर, तसं नोकरीच्या दृष्टिकोनातून जर शेतीकडे पाहिलं तर फायद्यातच शेती होते, तोट्यात अजिबात जात नाही. बरोबर. तर बाग करत असताना जे काही रोगराई असेल ते तुम्ही कशी ओळखू पाहताय आणि इतराला तुम्ही त्याच्याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन कसं कराल? बागावरची रोगराई म्हणजे सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे पान. पान निरोगी असेल, पान जर चांगलं असेल, बरोबर, हिरवगार आणि अगदी सपाट पान असेल तर रोगराई नाही म्हणायचं. जर ते वाकडं किंवा त्याच्यावर थ्रिप्स वगैरे असेल तर पानं फक्त निरोगी ठेवणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते निरीक्षण, ऑब्झर्वेशन पाहिजे. त्याच्यावरून रोगराई आपल्याला कळते. आणि बाकीचं मग बाकीचे जे रोग नवीन नवीन येऊ पाहतात, ते मिलीबग्स असेल, थ्रिप्स असेल किंवा डाउनी असेल, तर त्या प्रमाणामध्ये अनेक औषधं आता नवीन बाजारामध्ये आलेले आहेत. योग्य वेळी जर ती फवारणी गेली तर त्या रोगावर देखील प्रतिबंध आपण करू शकतो. सर तुमच्या ज्या बागा आहेत, तुमच्या किंवा इतर शेतकऱ्याच्या बागा असतात, त्यासाठी कोण माणूस ठेवला जातो का मार्गदर्शन करण्यासाठी किंवा हे फवारा ते फवारा सांगण्यासाठी? सध्या मार्केटमध्ये असे बरेचसे गायडन्स करणारे आहेत आणि ते त्यांची वार्षिक फी घेऊन वेळोवेळी वातावरणातील बदल झाल्यानंतर शेड्यूल चेंज करून फवारणी कोणती घ्यावी, कुठलं औषध वापरावं, नवीन नवीन ते मार्गदर्शन करतात. आणि काही अनुभवी शेतकरी आहेत ते सुद्धा मार्गदर्शन करतात. बरोबर. अजून काय सांगतील बागाविषयी? म्हणजे तुमच्यापाशी जर काय वेगळी माहिती असेल तर अजून काय सांगताल तुम्ही? नाही, द्राक्ष बाग ही अशी आहे की
इतर दुसऱ्याची नोकरी करत बसण्यापेक्षा हम्म. आपण प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी 1 ते 2 एकर जरी बाग हम्म. मन लावून नोकरी जसं करतो तसं जर केली आपण हम्म. तर एक नोकरदार जेवढं कमाई करतो त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई तुम्ही आरामात करू शकता. आणि शेवटचा प्रश्न सर तुम्हाला असा की जे काय बाकीचे शेतकरी असतील किंवा इतर लोक जे असं बसल्यानंतर चर्चा करतात की द्राक्षाचं उत्पन्न होतंय, म्हणजे द्राक्षाचं उत्पन्न होतंय पण कमी प्रमाणात होतंय किंवा बराबरीवर लेवल लागते त्याची, म्हणजे आम्हाला काय फायदा मिळत नाही म्हणतात काही लोक, तर ह्याच्याबद्दल काय म्हणता येईल? नाही, जे चर्चा करतात हम्म. मुळात जे यशस्वी होतात ते चर्चा करतच नाहीत अशी. बरोबर. हां हां. जे चर्चा करतात त्यांचं कुठेतरी कमकुवतपणा असतो किंवा कुठेतरी नियोजन चुकलेलं असतं. थोडक्यात आणि लक्ष न देणं. लक्ष नाही देणं, मग यशस्वी नाही झाले की मग अशी कारणं एक्सक्यूज त्या ठिकाणी सांगितली जातात. त्याच्याऐवजी आपण जर वेळेत नियोजन केलं, गल्लीत बसून किंवा चौकात बसून चर्चा करण्यापेक्षा तोच वेळ शेतामध्ये दिला, ऑब्झर्वेशनला दिला, कामामध्ये दिला तर म्हणजे मार्केटमध्ये आपली पत राहील आणि चांगल्या पद्धतीने आपण माल विक्री करू शकतो. म्हणजे थोडक्यात असं काय विचारलं की काही शेतकरी असे उघड म्हणतात किंवा त्याची छाटणी असते, त्याची फवारणी असते, बाबा पुन्हा आदनमधनं कुठं गारपिटीचा पाऊस येतो म्हणा, त्यात नुकसान होतं म्हणा, किंवा बाग परवडतच नाही, आमचे बरोबरच गेले, उलट आमचं नुकसान झालं, असे बी काही बऱ्याच वेळा कमेंट येतात किंवा लोक सांगतात बाकी शेतकऱ्यांना. म्हणजे समजा की एका जर व्यक्ती बाग करायची म्हणला की अशी कारणं काही लोक त्या शेतकऱ्याला आवर्जून सांगतात. असं की तुम्ही जे उदाहरणं सांगितले किंवा तुमच्यासारखा असा सांगणार माणूस असेल तर जो व्यक्ती करणार आहे तो अजून काय म्हणते त्याला दुसऱ्या ताकदीने किंवा डबलीनं की त्याचा प्रयत्न करणार आणि ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे का? म्हणून विचारला हा तुम्हाला प्रश्न. अजून काय सांगता येईल तुम्हाला? नाही, बस जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी ज्यांच्याकडे असेल, ज्यांच्याकडे करण्याची क्षमता असेल, बरोबर करण्याची इच्छा असेल, त्यांनी नगदी पीक म्हणून द्राक्ष बागेकडं जास्त नके का नसेना परंतु कमीत कमी 1 एकर पासून जरी सुरुवात केली, त्यातला अनुभव घेतला 1-2 वर्ष आणि त्यातले सगळे बारकावे लक्षात आल्यानंतर तुम्ही एक मोठा उद्योगपती जसा कमवतो तशा पद्धतीनं तुम्ही या द्राक्ष बागेमधून पैसा कमवू शकता.